नमस्कार, मी उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, परकरला बांगडी घालणं म्हणजे काय? तर बघा, तर इथं मी घेतलेलं आहे परकर, 2 परकर मला छोटी करायची आहे. तर बघा, बांगडी घालणं म्हणजे याचा अर्थ असा नाही की याला बांगडी घालायची आहे. तर कोणी म्हणतं बांगडी घालायची आहे, कोणी म्हणतं परकर आपरा करायचा आहे. तर बघा, आपल्याला परकरची उंची कमी करायची आहे. तर बघा, पहिले आपल्याला काय करायचं आहे, जो मोठा मापा म्हणजे मोठा दिलेला आहे आपरा करण्यासाठी, तो आपल्याला व्यवस्थित असा आथरून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पहिले नाडी आपल्याला काढून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशी काठोकाठ आपल्याला पूर्ण असा प्लेन असा आथरून घ्यायचा या पद्धतीने आणि जो मापाचा आहे तो याच्यावरती असा ठेवून घ्यायचा आहे. तर बघा, आता हा जो आहे हा मापाचा आहे. तर बघा, व्यवस्थित असा खालच्या घेराने आपल्याला व्यवस्थित असा आथरून घ्यायचा या पद्धतीने काठोकाठ आणि त्याच्यानंतर वरून आपल्याला खडूने मार्किंग करायची आहे. जेवढा आहे तेवढा पहिले आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. या पद्धतीने दाखवले त्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित असं परकर मार्किंग करून घ्यायचं आहे पहिले. तर बघा, मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि ही जी वरची नाडीचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे नंतर. तर आता आपण हा कट करून घेऊया. तर बघा, व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे आणि आता जो आहे तो आता आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर बघा, अगदी सोपी पद्धत आहे ही परकर आपल्याला कमी करायचा. तर या पद्धतीने तुम्ही परकर कमी केला तर घडी अजिबात पडत नाही. तर बघा, या पद्धतीने आता जे कापड आपण काढून घेतलेलं आहे कंबरपट्टीचं, तर ते आता आपल्याला खोलून घ्यायचं आहे सुईने. तर कशी इथं कडाला पक्की टीप असते त्याच्यामुळं आता आपल्याला ही सुईने अशी काढून घ्यायची आहे व्यवस्थित दमादमाने. तर एक कडाची काढली तर पूर्ण ढिली होऊन जाते ती, कारण ही आयता परकर असतो त्याच्यामुळे याच्यावाल्या कच्च्या टिपा असतात त्याच्यामुळे आता हे लगेच निघून जाईल. तर बघा, हे पूर्ण आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर बघा, जी कंबरपट्टी आहे ती आपल्याला तेवढीच लागणार आहे. तर बघा, थोडाफार जॉईन लागला तर नाही तर लागणार पण नाही, गरजच पडणार नाही. तर लागली तर आपण बघू. परत आपल्याला जी पट्टी आपण काढलेली आहे ती पट्टी अशी याच्यावरती ठेवून घ्यायची आहे आणि अर्धा इंच असं जास्तीचं माप ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला टीप मारायसाठी लागेल. तर बघा, अशी सरळ लाईन मारून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, हे दोनदा मी कट करून का दाखवला की तुम्हाला समजावं या पद्धतीने, म्हणून मी तुम्हाला डबल कट करून दाखवलेलं आहे. तर बघा, आता कट करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला याला उलटं करून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा, उलटं करून घेतल्याच्या नंतर आता याच्यावरती आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहे, कारण हे आयत्या याच्यावरती कच्च्या टिपा असतात त्याच्यामुळे आपल्याला याला टिपा मारून घ्यायची आहे. म्हणजे हे कसं की कस्टमरकडून आपण पैसे घेतो तर आपण व्यवस्थित पण काम करून द्यायला पाहिजे. तर बघा, पूर्ण परकरवरती आपल्याला याच्यावरती टिपा मारून घ्यायची आहे, म्हणजे हे परकर पूर्ण आपला रेडी पॅक होऊन जाईल. तर बघा, तुम्ही या पद्धतीने परकरला उंची कमी केली तर अगदी सोपी पद्धत आहे आणि एकदम सुंदर अशी उंची कमी होती. कोणी काय करतं की याचीच मध्ये मुडपून याच्यावरती टीप मारतं, कोणी कशी मारतं तर झोळ वगैरे पडतो किंवा याच्यावरती चुना वगैरे पडतात. तर हे अशा पद्धतीने केलं तर अजिबात चुन्या वगैरे अजिबात पडत नाही. तर बघा, इथं जी ओपन जागा असते आपली परकरची, इथं पक्की टीप असते, तर आपल्याला ही खोलून घ्यायची आहे इथं थोडीशी आणि अर्धा इंच अशी आपल्या याच्यावरती अशी तिरकी टीप मारून घ्यायची. तर बघ, मी खोलून घेतलेलं आणि अशी तिरकी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे 3.5 किंवा 4 इंचाची. तर बघा, या पद्धतीने, म्हणजे इथं जी ओपन जागा असते आपलीवाली परकरची, तर प्रत्येक जणाला माहीत असते इथं परकरची थोडीशी जागा ओपन असते. तर बघा, अशी तिरकी टीप आपल्याला मारून घ्यायची आहे व्यवस्थित या पद्धतीने. तर बघितलं, दोन्ही कोण पण टिपा मारलेला आहे. धागे वगैरे आपल्याला कट करायचे आहे आणि हे इकडची साईड आपली टीप मारायची राहिली होती, तर याच्यावरती पण पक्की टीप आपल्याला मारून घ्यायची आहे सरळ. तर बघा, सरळ टीप मारीत चालायचं आहे. जिथं आपण 3.5 इंचाचं माप ठेवलेलं आहे त्याच्यावरती अशी 3.5 इंच सोडायचं आहे आणि मग इकडं पक्की टीप तिरकी अशी मारून घ्यायची आहे पद्धतीने. तर बघा, पक्की टीप मारून झालेली आहे व्यवस्थित, हे बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असं. तर बघा, धागे वगैरे कट करायचे आणि त्याच्यानंतर जी आपली परकरची पहिली आपण कंबरपट्टी काढून घेतली ती त्याच्यावरती एका साईडने आपल्याला अशी टीप मारून घ्यायची किंवा दोन्ही साईडने जरी मारली तरी पण चालेल. मी एका साईडने मारून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर परकर आपल्याला असा उलटा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपण जी घेतलेली आहे कंबरपट्टी ती घ्यायची आहे आणि एका साईडने अशी मुडपून घ्यायची आहे किंवा टिप पण मारून घेऊ शकता. तर बघा, दोन्हीची अशी लेवल घ्यायची आहे या पद्धतीने आणि अर्धा इंच अशी आपल्याला टिप मारीत चालायची आहे पूर्ण गोल राऊंडवरती. तर बघा, दमाने अशी टिप मारीत चालायची आहे पूर्ण कमरावरती आपल्याला या पद्धतीने. तर बघा, रेडीमेड आपलं आपण परकर राहतोच त्याच पद्धतीने हे पूर्ण आपलं वाला परकर परत रेडी होणार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने. घरी बसून आपण परकर पण आपला उंची करू घेऊ शकतो. तर बघा, पक्की टीप मारायची आहे कडाला आल्यावरती. तर बघा, धागे वगैरे कट करायचे आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला जी इथं आपण ओपन ठेवलेली होती ती आतमध्ये अशी घालायची आहे या पद्धतीने आणि अशी लेवल घेऊन या जी टीप मारली आहे त्याच्यावरती अशी आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि अशी टीप मारीत चालायची आहे या पद्धतीने.
तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची, कारण त्याच्यावरती पहिलेच अर्धा इंच असं मुडपून घेतलेलं होतं, कारण त्याची घडी पडलेली होती, कारण पहिल्या याच्यावरती टीप मारलेली होती त्याच्यामुळे त्याची घडी पडलेली होती, त्याच्यामुळे मला काहीच जड गेलेलं नाही टीप मारायला. तर बघा इकडच्या साईडची ओपन जागा आहे ती अशी आतमध्ये घालून घ्यायची आहे, लेवल करून घ्यायची आहे आणि इथं कडाला आल्यावरती पक्की टीप मारून घ्यायची आहे. या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे असं टीप मारे चालायची आहे. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने टीप मारली आहे व्यवस्थित. तर बघा पक्की टीप मारून झालेली आहे, आपला परकर रेडी झालेला आहे एकदम सुंदर असा. तर बघा त्याच्यावरती परत आपण डबल टीप अशी मारून घेऊया, म्हणजे फिनिशिंगमध्ये आपलं परकर पहिला आहे तसंच आपलं फिनिशिंगमध्ये रेडी होईल. तर बघा आता आपण याला सोयीचं करून घेऊया आणि आपलं परकर आता बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असा रेडी झालेला आहे. रेडीमेड आपण आणला होता त्याच पद्धतीने बघू शकता तुम्ही. तर बघा हे टीप मारून झाल्याच्या नंतर बाजूला पडलं होतं, त्याच्यामुळे याच्यावरती अशा घड्या वगैरे पडलेल्या आहे, पण एकदम फिनिशिंगमध्ये आपले दोन्ही परकर रेडी झालेले आहे. तर बघा दोन्ही पण मी रेडी करून घेतलेले आहे, नाच्यामध्ये नाड्या पण त्याच्या घालून घेतलेल्या आहे. तर बघा अगदी सोपी पद्धत आहे, नक्की तुम्ही बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. याच्यावरती खूप अशा सुंदर अशा डिझाईन पण टाकलेल्या आहे. मी आत्ताच एक असा लेहंगा पण टाकलेला आहे, तो पण नक्की बघा एकदम सुंदर असा. तर तुम्हाला आजचा परकर उंची कमी करायची कशी पद्धत वाटली नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.